बदलापुरातलं हे प्रकरण गंभीर आहे। मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे आपण बोलणार आहोत। गिरीश जी, हे प्रकरण प्रचंड तापलेलं आहे। तुम्ही स्वतः काय परिस्थिती बदलापुरातली होती ती पाहिलीत। आपल्यावर आरोप होत आहेत की भाजपचा संस्थाचालक होता, भाजपची शाळा होती, म्हणून हे प्रकरण दाबलं गेलं पोलिसांकडून, शाळेकडून। कुठल्या लोकांची संस्था आहे, त्यामध्ये कोण लोक आहे, यापेक्षा जी घटना झाली ती अतिशय दुर्दैवी आहे। तो विकृत हा शिपाई यांनी हे जे कृत्य केलेलं आहे याला माफी नाहीच। त्याचं समर्थन कोणी करणार नाही। शाळा कोणाची उद्या कोणाची शाळेमध्ये होऊ शकेल। अनेक मोठ्या मोठ्या पुढारच्या नेत्यांच्या शाळा आहेत, त्या आहेत। या अशा घटना होताच कामा नये, यासाठी खरं म्हणजे काळजी घेणं आवश्यक आहे। म्हणून त्याच्यामुळे फक्त राजकारण करायचं, कोणाची शाळा, यांची शाळा, हा कोणत्या पक्षाचा आहे, त्याच्यामध्ये कोण चेअरमन कोणत्या पक्षाचा आहे, सेक्रेटरी कोणत्या पक्षाचा आहे, मला वाटतं यापेक्षा झालेली घटना किती दुर्दैवी आहे आणि ती पुढे होणार नाही, यासाठी आपल्याला काळजी घेणं आवश्यक आहे। आणि ज्या नरधमाने हे सगळं आचरण केलेलं आहे त्याला शिक्षा कशी होईल, लवकरात लवकर शिक्षा कशी होईल, त्यासाठी सगळ्यांची मागणी आहे, साहजिक आहे। आज जवळपास 10 तास, म्हणजे मला वाटतं रेल्वेच्या इतिहासामध्ये असं आंदोलन मला सगळे सांगत होते, इथे स्टेशन मास्तर वगैरे त्याचे अधिकारी, किंवा पहिल्यांदा असं झालेलं की 10 तास रेल्वे एखाद्या आंदोलनाने बंद झालेली आहे आणि त्याची तीव्रता तेवढीच आहे, याला कोणी नाकारू शकत नाही। बरं गिरीशजी, मात्र बदलापुरात आज जो उद्रेक झाला, पोलीस प्रशासनाला याची काहीच कल्पना लागली नाही का? हा इंटेलिजन्स फेल्युअर आहे का असं वाटतंय? शाळेच्या शिक्षकांवर कारवाई आपण त्या ठिकाणी केली आहे। पोलिसांनी विलंब केला, त्यांच्यावर कारवाई झाली। एसआयटी त्यांच्यावर निवडण्यात आलेली आहे, त्याची सखोल चौकशी त्या ठिकाणी होणार आहे। आणि या संदर्भामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून निकम साहेबांची नियुक्ती करा मागणी होती। आपण आपल्याला आवाज येतोय, त्याची त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। आणि म्हणून फास्ट ट्रॅकमध्ये टाकून लवकरात लवकर या आरोपीला शिक्षा कशी होईल यासाठी फास्ट ट्रॅकमध्ये प्रकरण टाकण्यात आलेलं आहे। ज्या सगळ्या मागण्या त्या सगळ्या मान्य करण्यात आलेलं आहे। पण शेवटच्या आंदोलकांचं म्हणणं होतं की त्याला आमच्या ताब्यात इथे द्या, इथे जाणार रेल्वे ट्रॅकवर त्याला फाशी द्या। मला वाटतं हे कायद्याच्या कुठेही बसत नाही, राग आहे, साहजिक आहे। गिरीशजी तशीच आहे की त्याला गिरीशजी माफ करा, तुम्हाला थांबवते आणि प्रश्न विचारते। हे इंटेलिजन्स फेल्युअर असं वाटतं का? इतका मोठा उद्रेक होतो, तुम्हीच म्हणालात 8 तास रेल्वे ट्रॅक थांबला, वाहतूक थांबली, हे काहीच माहित नव्हतं का पोलीस प्रशासनाला? असं म्हणतात, सकाळी शाळेजवळ आंदोलन झालं, शाळेसमोर आंदोलन होतं, ते ठरलेलं होतं म्हणजे सकाळी, आणि पण तिथून काही जमा उठला आणि रेल्वे ट्रॅकवर येऊन बसला। हे काही असं काही पूर्वनियोजित होतं मी असं म्हणणार नाही, पण याच्यामध्ये जे काही फलक दाखवले होते ते माझी लाडकी बहीण हे रात्री छापले गेलेले होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हे अतिशय सुंदर डेकोरेटिव्ह असे पोस्टर छापले होते आणि सकाळपासून 4-5 मुलं ते बोर्ड घेऊन अगदी आता 10-12 तासापर्यंत त्या ठिकाणीच उभे होते। आता हा काही राजकारणाचा भाग नाहीये। मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सुद्धा थोडीशी आपण संयम ठेवला पाहिजे की राजकारण कुठे करावं। माझा आरोप नाहीये, पण ज्या पद्धतीने सगळा हा विषय इतका गंभीर असताना, इतकी क्रूर घटना असताना आपण नुसतं तिथे सरकारला बदनाम कसं करायचं, ही योजना कशी बदनाम करायची, यासाठी काही लोकांनी प्रयत्न केले। काही लोकांनी रोष होता, संताप होता, मान्यच आहे, ती घटनाच तशी आहे। पण राजकीय पोळी शकण्याचं काम सुद्धा गिरीशजी, वामन म्हात्रेंनी असे आरोप केले की उद्धव ठाकरेंची माणसं, त्यांच्या पक्षाची माणसं या आंदोलनामध्ये सहभागी होती। पनवेलवरनं, कल्याणवरनं आवाज येतोय आपल्याला? कल्याणवरनं, पनवेलवरनं वेगवेगळी गिरीशजी आता आवाज येतोय? गिरीशजी, कल्याणवरनं, पनवेलवरनं माणसं पाठवली होती, उद्धव ठाकरेंची माणसं होती, असा वामन म्हात्रेंनी आरोप केलेला आहे। नाही, मला कोणावर डायरेक्ट असा आरोप करायचा नाहीये, पण ज्या पद्धतीने मी बघत होतो दुपारपासून, मी पण इथे 7-8 तास 6 तास थांबलेलो आहे, पण ज्या पद्धतीने काही मंडळी अगदी टार्गेटेड ज्या पद्धतीने वागत होती, ज्या पद्धतीने पोस्टर बॅनर हातात घेऊन उभी होती, त्यामुळे नक्कीच त्याच्यामध्ये राजकारणाचा वास त्या ठिकाणी येत होता, हे नक्की आहे। पण त्यापेक्षाही सुप्रियाताई ज्या म्हणाल्या उपमुख्यमंत्री राजीनामा दिला पाहिजे, शासनाचं फेल्युअर, परवा आपण बघितलं असेल पश्चिम बंगालची घटना घडली आणि त्यावेळेला अख्ख्या देशभरात चालत त्या बिचाराच्या डॉक्टर मुलीला अत्याचार करून तिला मारून टाकण्यात आलं।
आणि त्यावेळेला मात्र प्रतिक्रिया देताना सुप्रियाताई म्हणतायत की ममता दिदी या सक्षम आहेत, त्या बरोबर हँडल करतील, त्या बरोबर कारवाई करतील, पण तिथे एक वेगळी भूमिका घ्यायची आणि इथे भूमिका घेताना एकदम उलट भूमिका घ्यायची. मला वाटतं ती घटना तेवढी सेन्सिटिव्ह होती. ही कमी आहे असं मी म्हणणार नाही, हिचं त्यापेक्षा याची ती बरोबरीचीच आहे. अगदी. पण मला असं वाटतं की आपण नुसतं राजकारणासाठी राजकारण करू नये. मग आपली जी भूमिका आहे ती सगळ्या ठिकाणी सारखी असली पाहिजे या बाबतीमध्ये. मला त्यांना एवढीच विनंती करायची आहे. आणि म्हणून या गोष्टीकडे राजकारण म्हणून न बघता हा सगळ्यांना डोकं सुन्न करणारा, विचार करणारा विषय आहे. सरकार तुमचं असो का आमचं असो, हे जे सगळे असे नक्की नराधम आहेत. गिरीशजी, खूप खूप आभार. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. गिरीश महाजन मंत्री स्वतः बदलापुरात होते, सगळ्या आंदोलकांशी वारंवार संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना शांत करण्याचा प्रयत्न होते. ते असं म्हणतायत की ही गंभीर घटना आहे, तितक्याच गांभीर्यानं घेतली जाईल आणि त्याचबरोबर कारवाई सुद्धा तितक्याच गांभीर्यानं केली जाईल.